आमचं दुःख दर्द कुणी बघायला तयार नाहीत. आमची गल्लीमध्ये नुसतं मतदान घ्यायला लोक येतात. मतदान आलं की चला तुमचे हात पाय जोडतो, ते करतो ते करतो असं म्हणतात. आमचं मतदान घेऊन आमचा काही उपयोगच नाही. अगर नगर सेवकों ने अगर काम नहीं करे तो हर इलाके से 6-7 जो लोग हैं वो अपने गली का कचरा जमा करके नगर सेवक के दरवाजे में ले जाकर रखेंगे. काय कशामुळे दिलं होतं तुम्ही निवेदन? काय कारणामुळे दिलं होतं? काय आमचं दुःख दर्द कुणी बघायला तयार नाहीत. आमची गल्लीमध्ये नुसतं मतदान घ्यायला लोक येतात. मतदान आलं की चला तुमचे हात पाय जोडतो, ते करतो ते करतो असं म्हणतात. आमचं मतदान घेऊन आमचा काही उपयोगच नाही. हे बघा, हे रस्त्याचे नाल्या बघा, इकडले खड्डे बघा, हे नाल्या बघा. आता हे नाली काढलेली बघा 10 दिवस झालेले बघा. ह्याला अजून कुणी उचलायला कुणी आलं नाही. हा, हे कोण बघणार आहे? ते 20 वर्ष झाले तर आम्ही ह्या गल्लीमध्ये राहायला लागलोत, पण आम्हाला बघायला करायला कुणीच नाही. हो, नगरसेवकला तुम्ही सांगितलं होतं का आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे, काय काय तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात समोर, काय त्यांना सांगितलं होतं? त्यांना सांगून आम्ही कंटाळलोत बघा आता. हो, नुसतं आम्हाला आश्वासन भेटते की होईन 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 होईन, पण काम काय कोणी करीत नाही, काय नाही. नुसतं फक्त स्वतःच पोट भरायला बघायलेत. जर आता आम्ही निवेदन दिलेलं आता मध्ये शिवसाहेबाला निवेदन दिलेलं आहे, नगर परिषदेला शिवसाहेबाला आम्ही निवेदन दिलेले. फक्त आता जर आमचं काम नाही झालं तर मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशन तर्फे आम्ही इतकं मोठं आंदोलन करणार आहे, त्यांच्या घेरावात घालून नगर परिषदला, की ते पण त्यांना पण वाटलं पाहिजे की खरंच आता हे आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल म्हणून. कधी करणार आहे तुम्ही उपोषण आणि कुठं करणार आहे? आम्ही नगरपालिकेला करणार आहोत आणि 1 महिन्याचा टाइम देणार त्यांना. जर त्यांनी आमची मागण्या पूर्ण केल्या नाहीत, रस्ते नाल्या, तर आम्ही तिथं घेराव घालणार. मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशन तर्फे आम्ही काय करणार आहेत, तिथं घेराव घालणार नगरपालिकेला. किती ग्रुप आहे तुमचं? किती लोक येणार आहे? सगळे वार्षिक लोक मौलाना फाउंडेशनच करणार आहे? नाही, पूर्ण हे वार्ड 23 वार्डचे पूर्ण लोक तिथे येतील, नाहीतर मग त्यांच्या घरी जाऊन बसतील. इथं एकतर साफसफाई करा, रस्ते करा, नाल्या करा, नाहीतर मग आम्ही तुम्हाला परेशान करणार आणि इतकं मोठं आंदोलन करणार की ते परेशान होतील की हे लोक जमकच काय झालेत, ह्यांना काय खरंच यांना परेशानी आहे का नाही म्हणून. तर मौलाना आझाद फाउंडेशन म्हणजे सगळे वार्ड मध्येच करणार आहे का फक्त 23 वार्ड नंबर साठीच आहे? समदे वार्ड मध्ये आम्ही काम करून घेणार. आता कसे, आता इलेक्शन झाले, इथं रोज एक सभा होती. समदे लोक येऊन गेले, समदे लोकांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमचं काम होईन, पण लोकांनी काय काम केले नाही. आता इलेक्शन कमीत कमी 2 महिने होत आले, तरी काय लोक इथं काय भेटायला येईना, ना नाल्या काढायला येणार, ना साफसफाई करायला येईना. नुसतं आम्हाला आश्वासन भेटते. तिथं गेले नगरपालिका की आम्हाला फक्त आश्वासन भेटते की तुमचं होईन. अरे काय होईन? आम्ही माणसं नाही का? आम्हाला जीव नाही का? कवर आम्ही ह्या असले गंदगीमध्ये कवर राहावा का? ह्यांचे लोक राहते ना या असे गंदगीमध्ये येऊन. कधी इलेक्शन चुनाव झाल्यानंतर कधी नगरसेवक आपल्या गल्लीमध्ये कधी चक्कर वगैरे मारली नाही? कोणी आलं नाही, काय आलं नाही, काय नाही. आम्ही नुसतं फोन करू लोकांना जे आहेत की तुम्ही या एकदा बघा. आम्ही शिवसाहेबला त्या दिवशी भेटलो, शिवसाहेबाला आम्ही म्हणलो की तुम्ही या एकदा चक्कर मारा आमची परिस्थिती काय म्हणून, पण ते सुद्धा काय इथं काय आले नाही अजून. मौलाना आझाद म्हणजे काय? मौलाना फाउंडेशन म्हणजे कशासाठी तुम्ही उभा केलेला आहे? काय कारणामुळे तुम्ही उभा केलेला आहे? सविस्तर थोडं सांगा माहिती. मैं अरफात खान, मौलाना आजाद सामाजिक फाउंडेशन का संस्थापक अध्यक्ष हूँ और ये हमारे वाजिद भाई तालुका अध्यक्ष है और ये हमारे सलमान भाई सचिव है. और मौलाना सामाजिक फाउंडेशन का काम यह रहेगा, जो भी गौर गरीब बस्ती है जहाँ पर नगर सेवक काम नहीं करते, वहाँ पे खुद मौलाना आजाद सामाजिक फाउंडेशन जाकर उनकी परिस्थिति देखकर मौलाना आजाद सामाजिक फाउंडेशन काम करेगा. और अगर ये साफ सफाई अगर मोहल्ले के अंदर नहीं होती है तो आगे चल के हम ऐसी मुहिम बनाने वाले हैं कि हर नगर सेवक के घर के पास ले जाकर हमें कचरा डालने वाले हैं कि जो लोगों को परेशानी हो रही वो परेशानी नगर सेवक को भी हो, उन्हें भी हमारी परिस्थिति देखकर फिर वो काम करने का फैसला ले. मौलाना आजाद सामाजिक फाउंडेशन अभी नवी बनाने वाली है हमने और इसको बनाकर कुछ 1 से 2 महीने हो गए,
लेकिन इतने कम टाइम में बहुत सारे युवा हमसे जुड़ चुके हैं, हमारा काम देखकर, हमारा वर्क देखकर। और हर वार्ड के अंदर 6 से 7 लोग मौलाना आजाद सामाजिक फाउंडेशन के लोग हैं। अगर नगर सेवकों ने अगर काम नहीं करे तो हर इलाके से 6-7 जो लोग हैं वो अपने गली का कचरा जमा करके नगर सेवक के दरवाजे में ले जाकर रख देंगे, ताकि उनको भी एहसास हो। जो तकलीफ आम जनता को होती है तो वो तकलीफ उनको भी मालूम पड़े।